नमस्कार, अनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण आमला क्यूब्स बनवणार आहोत. हे तुम्ही डेली कंझ्युम करा एम्प्टी स्टमकने. याचे खूप फायदे आहेत. हेअर फॉल कंट्रोल होतो, इम्युनिटी बूस्ट होते आणि स्किनसाठी खूप चांगलं आहे. रोज हे एका ग्लासमध्ये टाकायचं 1 क्यूब आणि त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि डेली पिल्यामुळे याचे खूप फायदे होतात. तुम्ही हे नक्की बनवा आणि पूर्ण 1 वर्षभर तुम्ही हे रोज कंझ्युम करा. खूप चांगलं आहे आपल्या हेल्थसाठी. इथे मी 1 किलो आवळे घेतलेले आहेत. त्यापैकी काही आवळे आपण छान असे वॉश करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता पूर्णपणे हे वॉश करून घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण अगदी थोडासा अद्रकसुद्धा टाकणार आहोत आणि कढीपत्त्याची पानेसुद्धा मी इथे छान अशी वॉश करून ठेवलेली आहेत सुकण्यासाठी. आता आपण आवळा आहेत ते कट करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता इथे छोटे छोटे पीसमध्ये आपण ते कट करून घ्यायचं आहे आणि त्यामधलं बी आहे ते वेगळं करायचं आहे आणि याचे छोटे छोटे पीस करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत. याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्ही हे वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता झिपलॉक बॅगमध्ये आणि रोज सकाळी एम्प्टी स्टमकने कंझ्युम करायचं. आता अशाच प्रकारे आपण सगळे आवळे आहेत ते कट करून घेतलेले आहेत. त्याचसोबत आपण अद्रकचं साल काढून तेही थोडे थोडे छोटे छोटे पीसमध्ये कट करून घेतलेलं आहे. हे बघा. आणि त्यामध्ये प्रत्येक बॅचला थोडा थोडा कढीपत्ता आहे तो त्यामध्ये ॲड करायचा. एकदमच सगळा कढीपत्ता ॲड केला तरी चालेल आणि यामध्ये अगदी 1 थेंब म्हणजे काहीच पाणी टाकायचं नाही आहे आणि असंच ते बारीक करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे आता आपण सगळ्या याची पेस्ट करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता इतपत असं बारीक करून घ्यायचं आहे ते. आता एक मोठं स्टीलचं भांडं घेतलेलं आहे मी. त्यावरती सुती कपडा टाकायचा आणि जी आपण पेस्ट करून घेतलेली आहे ती थोडीशी कमी क्वांटिटीमध्ये अगोदर घ्यायची आणि व्यवस्थित असं ते आपण फोल्ड करून पूर्ण त्यामधलं जो आवळ्याचा रस आहे तो काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने जरी प्रेस केलं तरी त्यामधलं पूर्ण आहे आपलं आवळा ज्यूस ते निघत आहे. यामध्ये पाणी अजिबात ॲड केलेलं नाही आपण. हे बघा अशा प्रकारे पूर्ण यामधून ज्यूस काढून घ्यायचा आहे आणि सगळं मी काढून घेतलेलं आहे ज्यूस पातेल्यामध्ये 1 किलो आवळ्याचं. तुम्ही बघू शकता. आता हे आपण क्यूब्स बनवण्यासाठी ट्रान्सफर करूयात. माझ्याकडे एक छोटंसं होतं आणि एक चॉकलेट मोल्ड होतं त्यामध्ये पण मी टाकलेलं आहे. त्याच्यामुळे खूप छान असा शेप आलेला आहे त्या क्यूब्सला. अशाच प्रकारे मी पूर्ण ते भरून घेणार आहे. तुम्ही बघू शकता यामध्ये अजिबात आपण पाणी ॲड केलेलं नाही आहे आणि याची मस्त अशी टेस्ट लागते. हे फ्रीझरमध्ये आता आपण डीप फ्रीजमध्ये स्टोअर करून तुम्ही बघू शकता छान असे क्यूब्स झालेले आहेत. अशाच प्रकारे आपण सगळे क्यूब्स करून घेतलेले आहेत. मस्तच खूप छान असा शेप आलेला आहे. हे बघा. हे आपण काढून घेणार आहोत. यामधले सुद्धा अगदी इझिली निघतात. मस्तच. आणि हे आता आपण झिपलॉक बॅगमध्ये स्टोअर करण्यासाठी ठेवून देऊयात. याला काहीच होत नाही. अगदी आपण वर्षभर रोज सकाळी तुम्ही हे कंझ्युम करू शकता. अशाच प्रकारे आपण हे झिपलॉक बॅगमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे डीप फ्रीजमध्ये. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा मला कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा हे डेली कंझ्युम करा. अनिशाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. आता आपण सकाळी त्यामध्ये 1 क्यूब टाकलेला आहे आणि गरम पाणी ॲड करायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि रोज सकाळी ते प्यायचं. हे तुमच्या हेअर कंट्रोलसाठी, हेअर फॉल होत असेल त्यासाठी खूप चांगलं आहे. थँक्यू.